Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. स्थानिक पंकज उत्तमराव देशमुख यांचा झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार आहे. पंकज देशमुख ज्या झाडावर लटकला होता तेथे त्याचे पाय जमिनीला टेकलेले होते. पोलिसांनी पंचनामा करताना त्याच्या शरीरावरील जखमांची नोंद केली नाही. त्याच्या शरीरावर 20हून अधिक जखमा असून शरीरावर जळाल्याच्या खुणा होत्या. हाताची बोटे मोडले होते. कानामागून रक्त निघाले होते. स्थानिक ठिकाणी शवविच्छेदनाची व्यवस्था असताना अकोला येथे शवविच्छेदनासाठी नेण्याची गरज काय? अकोल्याचा प्रवास 2 तासांचा असताना तिथे जायला 5 तास कसे लागले? जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर पंकज देशमुख याच्या कुटुंबाचा विश्वास नाही. त्याचा मृत्यू नसून घातपातच आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय CID मार्फत चौकशी करावी या मागण्यासाठी जळगाव संग्रामपूर तालुक्यातील शेकडो नागरिकांचा मोर्चा जन आंदोलन समितीच्या बॅनरखाली दिनांक 9 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेले निवेदन यावेळी मोर्चेकरांनी उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाधीन केले. येत्या 7 दिवसात मागणी मान्य न झाल्यास हजारोंच्या संख्येने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मृतकाच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी आपली व्यथा उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडली. स्थानिक पोलिसांनी आपल्याला आपल्या पतीचे शव सुद्धा पूर्णपणे पाहू दिले नाही. मृतदेह झाडाला टांगलेला असताना तो काढतेवेळी कुटुंबातील कोणालाही बोलावले नाही. शवविच्छेदनाची व्यवस्था स्थानिक ठिकाणी असल्यावर अकोला येथे नेण्याची गरज नव्हती. अंगावर मारल्याच्या जळाल्याच्या खुणा आहेत. त्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपाताने मारण्यात आले आहे आणि स्थानिक पोलिसांवर आमचा मुळीच विश्वास नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घातपाताने झालेल्या मृत्यूची CID मार्फत चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा.